नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनीने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. नंदिनीने ठरवलंय की आता माघार घ्यायची नाही, कारण काहीही झालं तरीही या नात्यामध्ये आता मला काहीही नको आहे. कारण हे नातं जे आहे याच्यामध्ये विश्वासच नाही आहे, तर माझ्यामुळं त्या दोघांची फरफट झालेली आहे. म्हणून नंदिनी फक्त एकच बोलत असते की दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलं पाहिजे, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलं पाहिजे, एवढंच नंदिनीचं बोलणं सुरू असतं. नंदिनीला खरं तर खूप त्रास होत असतो. तेव्हा सगळेजण तिला म्हणू लागतात, "अगं काय बोलतेस नंदिनी तू हे? अगं नको बोलूस असं. या गोष्टीला अर्थ नाही आहे." असं म्हणत सगळेजण तिला समजवत आहेत. परंतु नंदिनी मात्र ऐकायलाच तयार नाही. ती एकाच हट्टाला पेटलेली आहे की दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलं पाहिजे. तेव्हा मात्र सगळेजण तिला समजवत असतात. ती सगळ्यांना सांगत असते की आता वेळ गेलेली नाही आहे, तर आपल्याला सगळ्यांना शांतपणे ह्या गोष्टी सोडवाव्या लागणार आहेत, असं ती सगळ्यांना सांगत असते. कारण आता काहीही झालं तरीही काव्या आणि त्याचबरोबर जीवा यांचं लग्न लावायचं हा निर्णय नंदिनीने घेतलेला आहे. तेव्हा सगळ्यांच्या समोर ती म्हणते की आता आपण काव्या आणि जीवाचं लग्न लावून देऊया, कारण तेच महत्त्वाचं आहे, ते करणं गरजेचं आहे. तेव्हा सगळेजण तिथे असतात आणि नंदिनीने काव्या आणि जीवाचा हात एकमेकांच्या हातात दिलेला असतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, "काय बोलतेस तू नंदिनी? नाही नाही, हे नाही होऊ शकत आहे." तेव्हा काव्या म्हणते की "अगं नंदिनी ताई, जीवा तुझेच आहेत फक्त." जिकडे जीवा तिला समजवायचा प्रयत्न करतोय की नंदिनी आमच्या दोघांमध्ये असं काहीही नाहीये, पण नंदिनी ऐकायलाच तयार नाहीये. तिच्या डोक्यात फक्त एकच सुरू आहे की काहीही झालं तरीही दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलं पाहिजे. आता मात्र इथे सगळेजण आहेत. तेव्हा रम्या आणि वसूला भला मोठा आनंद होतोय, कारण त्यांनीच हे सगळं पेटवलेलं होतं. त्यांच्यासाठी हे सगळं खूप छान आहे. आता नंदिनीने निर्णय घेतलाय ना काव्य आणि जीवाचं लग्न लावायचं, तर रम्याला इथे भारी वाटतं की चला आपला मार्ग मोकळा झालाय, म्हणजे आपण टाकलेला डाव हा सक्सेस झालेला आहे, असं तिच्या डोक्यात आलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आता तर नंदिनीने जाऊन जीवाची कॉलर पकडलेली आहे आणि जीवाला तिथे बोललेली आहे, ते म्हणजेच की काहीही झालं तरीही तुम्ही मला सांगू शकला असता. तुम्हाला माहिती होतं ना तुमचं काव्यावरती प्रेम आहे, तर त्या भर मंडपामध्ये तुम्ही माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय का घेतलात? का केलंत माझ्याशी लग्न? होता ना तुमच्या पर्याय तुमच्याकडे, का सांगितलं नाही तुम्ही मला? तेव्हा इकडे नंदिनी जीवाची कॉलर पकडून त्याला विचारत असते. तेव्हा जीवा म्हणतो की काय करणार होतो, जेव्हा आपण लग्न मंडपात आलेलो तेव्हा काव्य आणि पारदादाचं लग्न झालं होतं आणि त्याचबरोबर तुझी अवस्था खूप वाईट झालेली होती. तेव्हा नंदिनी म्हणते, म्हणजे तो म्हणू लागतो की बघितलं ना लग्न मंडपामध्ये सगळेजण काय बोलत होते, नंदिनी इथून जाऊ शकणार नाही आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता, म्हणून मी त्या वेळेस तुझ्या पाठीशी उभं राहिलो. कारण तेव्हा माझ्या डोक्यात काहीच नव्हतं, मला फक्त एवढंच माहिती होतं की तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे, तुझ्या डोक्यावरती माझा हात ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा नंदिनी आता म्हणते की बरोबर आहे, ते सगळं तुम्ही केलं, तुम्ही माझ्या डोक्यावरती हात ठेवलात, तेव्हा मला खूप बरं वाटलं, कारण आईन लग्न मंडपातून मला पळवून नेलं होतं आणि माझ्यावरती हे सगळं बेतलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत, पण हे सगळं जेव्हा तुम्ही करत होता तेव्हा काय झालं होतं याचा विचार केलाय का तुम्ही? हे सगळं नंदिनी बोलत असते. तर इकडे जीवा मात्र पाहतच राहतो. जीवा म्हणत असतो की नंदिनी मला माफ कर, माझ्याकडनं खरंच मान्य आहे मला, पण तेव्हा जे गरजेचं होतं ते मी केलेलं आहे. काव्याकडे आता नंदिनी येते आणि काव्याला विचारू लागते, काव्या का असं केलंस तू, का सांगितलं नाहीये? अगं तिथं आल्यानंतर जर तू ही गोष्ट मला सांगितली असतीस तरीही या सगळ्या गोष्टी सोडवणं सोपं गेलं असतं गं, का असं केलंस तू, असं विचारलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते की का असं केलंस काव्या? तेव्हा काव्या म्हणते की अगं काका काकू, या सगळ्यांसाठी मला हे सगळं करावं लागलेलं आहे, माझ्याकडे कोणताच ऑप्शन नव्हता. तिथे लग्न मंडपामध्ये खूप विचित्र परिस्थिती होती. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं तू सांगायचं ना, मी नव्हते तिथं, पार्थला सांगायचं होतं, त्यांनी तुला समजून घेतलं असतं, का असं केलंस तू, थांबायचं होतं थोड्या वेळ. तेव्हा काव्या सांगत असते की नाही, तेव्हा परिस्थितीच नव्हती थांबण्यासारखी, नाही माहिती तुम्हाला काय झालेलं आहे ते, असं काव्या
सांगत असते तेव्हा काव्याने जी काही बोललेली असते ते खरं असतं. कारण लग्न मंडपामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली असते ती खरंच खूप भयानक अशी परिस्थिती होती, हे सगळ्यांनाच माहिती आहे. कारण ऐन वेळी लग्न मंडपामध्ये हा सगळा गोंधळ झालेला होता. या सगळ्या गोष्टीतून सावरणं हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं. परंतु या सगळ्यातून खंबीरपणे आता सगळेजण सावरत होते तोपर्यंत हा सगळा गोंधळ घालून ठेवलेला असतो, तो म्हणजे या रम्या आणि वसूने. काव्या सांगत असते की अगं ताई, काय करणार होते मी आणि कधी सांगू, सांग ना. तेव्हा काव्या सांगायला सुरुवात करते, जेव्हा मी घरी आले तेव्हा मला कळलं की जीवाने तुझ्याशी लग्न केलेलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हो पण ते घरी आल्यावर कळलं, तेव्हाही तू मला सांगू शकली असतीस ना. तेव्हा लगेचच जीवा म्हणतो की अगं नंदिनी, तिने तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा तू मात्र तिला म्हणाली की लग्नानंतर होईलच की प्रेम, एवढं काय त्याच्यामध्ये, आणि लग्न झालेलं आहे या गोष्टींबद्दल तू तिला समजून सांगितलेलं होतं. आता मला सांग, तिनं कधी सांगणार होती ह्या सगळ्या गोष्टी. आणि इकडे काव्या म्हणत असते की ताई मला माफ कर, कारण तुझं पुन्हा लग्न मोडलेलं पाहायचं होतं का मी, सांग. ऑलरेडी तुझं लग्न भरमंडपामध्ये मोडलं होतं आणि आता मी पुन्हा जर इथं येऊन सगळ्यांच्या समोर ही गोष्ट सांगितली असती तर पुन्हा तुझं लग्न मोडलं असतं. ही गोष्ट मला नको होती म्हणून मी हे केलेलं नाही, असं काव्या सांगत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं ताई आहे ना मी तुझी, तुझ्यासाठी काहीही करायची तयारी आहे माझी, तुला माहिती आहे ना, मग का नाही केलंस तू हे सगळं. आता नंदिनीचा एकच हट्ट चालू आहे की तू मला का सांगितलं नाहीस. पण इकडे बिचारी काव्या कोणत्या परिस्थितीतून जात होती हे सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा मात्र इकडे रम्याला खूप आनंद झालेला असतो. ती बिचारी खूप खुश झालेली असते. आता बिचारीच म्हटलं पाहिजे ना तिला, कारण एवढा मोठा गोंधळ घालून ठेवला आहे तिने, म्हणजे ती बिचारीच आहे. इकडे काव्या नंदिनीच्या पुढे हात जोडत असते, नंदिनी ताई मला माफ कर, कारण अगं मी नंतरही सांगू शकले नाही आहे. कसं सांगू, सांग ना. मला काका काकू सगळ्यांचा आनंद हिरावून घ्यायचा नव्हता. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं पण ही सगळ्यांच्या आयुष्याची फरफट झाली नसती गं, मी बिना लग्नाची थांबले असते. जर तू मंडपात आल्यानंतर मला ह्या गोष्टी सांगितल्या असत्या तर आयुष्यभर मी राहिले असते गं तुझ्यासाठी, तुमच्यासाठी काहीही करायची तयारी माझी आहे. पण आज जे काही झालेलं आहे ते सगळं बघितलंस ना, चौघांच्या आयुष्याचं वाटोळं झालेलं आहे. तेव्हा काव्या म्हणते, नंतर जरी मी सांगितलं असतं तरी तेच झालं असतं. मग इकडे सगळेजण म्हणू लागतात आणि मग धनंजय तिथे येतो आणि धनंजय म्हणत असतो, तुम्हाला काय वाटलं, कोणाला कळणारच नव्हतं का हे तुमचं जे काय चाललेलं आहे ते, तुमचं प्रेमप्रकरण कोणाला कळणारच नाही आहे का. तर इकडे वसू मात्र छान खुश झालेली असते, तिला खूप छान वाटत असतं. फायनली तो दिवस आलेला असतो की तिच्या रम्याला आता तिला न्याय मिळवून द्यायचा आहे. ती गोष्ट ती मिळवू शकणार असते म्हणून तिला आनंद झालेला असतो. परंतु इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र आता विक्रम शांतच असतो. विक्रमला माहिती असतं की आपल्या मुलांनी काय त्याग केला आहे. मानिनी म्हणते की अगं कळतंय का, शांत व्हा बरं सगळेजण, कारण जेव्हा लग्न मंडपामध्ये जीवाने हा निर्णय घेतला होता तेव्हा आम्हाला सगळ्यांना जीवाचा खूप अभिमान वाटला, कारण जीवाने जे काही केलेलं आहे ना ते दुसरं कोणीच करू शकत नाही आहे, असं इकडे मानिनी सांगत असते. आणि मानिनी सगळ्यांकडे पाहत असते. आणि त्याचवेळी विक्रम त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. पार्थ म्हणत असतात की हो. नंदिनी म्हणते की बरोबर आहे, कसं आहे जसं डिओस, हां सगळ्यांना सांगून टाकते आता. जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी शांत हो, शांत हो. नंदिनी ऐकायलाच तयार नसते. नंदिनी म्हणत असते की हो आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही डिवोर्स पेपर फाईल केलेला आहे आणि त्यावेळेस सगळं व्यवस्थित होईल. जसं डिवोर्सचं सत्य सांगू शकलेलं नव्हता तसंच हे सांगितलं नाही आहे ना. आता पार्थ म्हणतो की बरोबर आहे, आता बाद झाला हा लपवालपवीचा लपंडाव, कळू दे सगळ्यांना काय झालेलं आहे ते. असं म्हणत पार्थ आता सगळ्यांच्या समोर सांगायला सुरुवात करतो की हो आम्ही सगळ्यांनी डिवोर्स फाईल केलेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी हा जो काही निर्णय घेतलेला होता तो विचार करून घेतलेला आहे. 3 महिन्यांपूर्वीच डिवोर्स फाईल केलेला आहे, त्यामुळं कोणत्याच गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आता मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि काव्या आणि पार्थने डिवोर्स फाईल केला आहे ही गोष्ट सगळ्यांना माहिती, म्हणजे वसूल आणि रम्याला माहिती होती, पण नंदिनी आणि जीवाने पण हे सगळं केलेलं आहे हे जेव्हा ऐकलं जातं तेव्हा मात्र आता त्यांना दोघींनाही धक्का बसतो. म्हणजे ह्या दोघांनी ऑलरेडी हे सगळं करून बसलेले आहेत असंच त्यांचं म्हणणं चालू असतं. तर इकडे सगळेजण पाहत असतात आणि त्याचवेळी नंदिनी म्हणते की हो बाबा आम्ही सगळ्यांनी डिवोर्स फाईल केलेला आहे. आणि आता पार्थने सुद्धा नंदिनी पाठोपाठ हे सत्य सांगितलेलं असतं. म्हणजे आता 3 महिने झालं पार्थने सगळ्यांपासून सत्य लपवलंय किंवा नंदिनीने डिवोर्सचं सत्य लपवलंय, ही गोष्ट नंदिनी सोयीस्करपणे विसरली. पण काव्या जीवाने त्यांचं नातं का लपवलं, घरातल्या सगळ्यांचा आयुष्यातला आनंद त्यांना हिरावून घ्यायचा नव्हता, ही गोष्ट नंदिनीच्या लक्षातच येत नाहीये.
आता मात्र इकडे धनंजय म्हणत असतो की का का सांगितलं नाहीयेस तू काव्या, तू सांगितलं असतं तर काहीतरी करता आलं असतं. आता मात्र मानिनी खंबीरपणे काव्याच्या पाठीशी उभी राहते आणि मानिनी बोलायला सुरुवात करते, कधी सांगायचं होतं तिने, सांगा ना भाऊजी, कारण तेव्हा तिला आपण वेळ दिला होता का तेवढा विचार करायला. तिला स्पष्टपणे आपण सांगितलं की तुला या लग्नासाठी उभं राहावंच लागणार आहे आणि तुला हे लग्न करावंच लागणार आहे, असं आपण सगळ्यांनीच तिच्यावर बर्डन आणलेलं होतं. त्यावेळची परिस्थिती काय होती आणि काव्याला कोणी काहीही बोलायचं नाही हा, कारण काव्याने जो निर्णय घेतलेला होता, तिनं जे केलेलं आहे ते आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे आणि मी माझ्या सुनेच्याबद्दल काहीही ऐकून घेणार नाही, असं जेव्हा मानिनी स्पष्टपणे बोलत असते तेव्हा काव्याला सुद्धा बरं वाटतं, कारण मानिनी आज खंबीरपणे काव्याच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. तेव्हा विक्रम म्हणतो की धनंजय काय चाललं हे सगळं. धनंजय म्हणतो की नंदिनी चल, नाही राहायचं इथं, तू चल, तू माझ्याबरोबर, असं म्हणत धनंजय तिच्या मागं लागलेला आहे. माझ्यासाठी काय तू जड नाही आहे, मी तुला सांभाळू शकतो आणि बापासाठी मुलगी कधीच जड नसते, हे धनंजय बोलत असतो. तेव्हा मात्र सगळेजण तिथं आहेत आणि नंदिनी मात्र आता बॅग भरण्यासाठी रूममध्ये आलेली असते. तिच्या पाठोपाठ जीवाही धावत आलेला असतो आणि जीवा म्हणत असतो की नंदिनी बाद झालं. नंदिनी ऐकून घे माझं, तू का ऐकून घेत नाहीये, तू मला जरा समजून घे ना. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. नंदिनी म्हणते काय करू, तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. तुम्हाला माहिती आहे का, ही नंदिनी विश्वासघाताला कधीच माफी करत नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही माझा विश्वासघात केलाय. तुम्ही जे केलेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा दोघंही तिथं असतात. दोघांनाही खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि नंदिनी मात्र जीवाला म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप वेळ ऐकून घेतलेला आहे पण आता नाही. नंदिनीला जीवा म्हणत असतो की कसं करणार सांग ना. अगं तुझ्याशिवाय माझा आनंद नाही आहे, माझं आयुष्य नाही आहे, मी तुझ्याशिवाय कुठंही जगू शकत नाही आहे. मला माझा आनंद शेअर करण्यासाठी तू हवी आहेस माझ्या आयुष्यामध्ये. मी दुसऱ्या कोणत्याच गोष्टी करू शकत नाही आहे. माझं दुःख जेव्हा मला झालेलं असतं तेव्हा मला तुझ्या कुशीत येऊन ते दुःख तुझ्याबरोबर शेअर करायचं आहे. हे ऐकल्यानंतर नंदिनीच्या हातामध्ये आता जीवानं घेतलेली ती साडी असते आणि नंदिनी ती साडी पाहत असते आणि तेव्हा नंदिनी काय करणार हा प्रश्न पडलेला असतो. नंदिनीने फोटो फ्रेम घेतलेली असते आणि ती फोटो फ्रेम नंदिनी आता जीवा म्हणतो की माझ्या आयुष्याचं अंतिम सत्य तूच आहे. नंदिनीने रागाने ती फोटो फ्रेम आदळलेली आहे आणि सांगितलेलं आहे की नाही, तुझ्या आयुष्याचं अंतिम सत्य काय आहे हे दाखवलेलं असतं आणि आता मात्र प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आता नंदिनी काय करणार हा निर्णय खरंच खूप मोठा असतो. त्यानंतर आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळतं की नंदिनीने ती साडी जी आहे ती पेटवलेली आहे आणि नंदिनी ती साडी पेटवते आणि त्यानंतर नंदिनी म्हणते की बास, आतापर्यंत खूप झालेलं आहे. हे आग नाही आहे तर माझ्या विश्वासाची झालेली राख आहे. त्याचबरोबर इकडे काव्या म्हणतो की त्याच राखेतून पुन्हा नंदिनी तुझं आणि माझं आयुष्य मी पुन्हा उभा करेल, हा पसारेवाला, असं तो बोलतो. इकडे जीवाने पाण्याची बादली घेतलेली आहे आणि स्वतःच्या डोक्यावर तो ओतून घेत आहे आणि तो म्हणतो की काहीही झालं तरी पार्थने आणि तो म्हणतो की हा पार्थ नात्यावर, लग्नासारख्या नात्यावर, त्याचबरोबर प्रेमावर विश्वास ठेवणार होता, तो आता कधीच ठेवणार नाही. तेव्हा काव्या म्हणते की पार्थ काळजी करू नका, तुमचा विश्वास आणि तुमचं प्रेम करणारा पार्थ मी पुन्हा मिळवणारच. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.